नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. एकदम शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे. मला माहिती आहे परीक्षेचा काळ आहे आणि यूट्यूबच्या मोठ्या मोठ्या व्हिडिओला आपण फार अल्पसा वेळ असल्यामुळे त्याच्यामध्ये वेळ वाया जाऊ नये या दृष्टिकोनातून एकदम शॉर्ट बनवतो आहे. आणि आपल्या सगळ्यांना एकच प्रतीक्षा लागलेली आहे. तर परीक्षा परिषदेच्या कुठल्याही चुकीच्या धोरणावर मला आज बोलायचं नाही आहे. परीक्षा झाल्याच्या नंतर मग कायदेशीररित्या त्या ठिकाणी बोलले जाईलच. आज जी काही उत्सुकता लागलेली आहे तुम्हा सगळ्यांना ती म्हणजे कोणती आहे तर आपल्या परीक्षेचं जे काही शेड्यूल आलेलं आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे काल परीक्षा परिषदेचं परिपत्रक आलेलं आहे, नवीन वेळापत्रक आलेलं आहे. 27 तारखेपासून तर 5 जूनपर्यंत परीक्षा होणार आहे. त्या दरम्यान पत्रकार परिषद झाली होती. शिक्षण जे काही परीक्षा परिषदेचे आयुक्त होते ते पूर्वी चुकीची माहिती दिली पत्रकारांना, पत्रकारांची दिशाभूल केली. 27 ते 10 जून अशी परीक्षा कंडक्ट करू म्हटले. नंतर मग परीक्षा परिषद स्वतः आपल्या नोटिफिकेशनमध्ये प्रवेशपत्र जे आहे ते परीक्षेच्या अगोदर 7 दिवसानं देण्यात येईल असं लेखी दिलेलं आहे. या सगळ्या नियमाला धाब्यावर बांधून वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय घेतले. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मात्र त्याचे प्रवेशपत्र जे ना अपेक्षित आहे ते आले नाहीत. आणि कालसुद्धा जे काही पत्रव्यवहार केला आहे त्यांनी प्रेस नोट काढली. त्याच्यामध्ये अनेक पत्रकारांनी त्या ठिकाणी आपल्या बातम्यामध्ये प्रवेशपत्र दिलेले आहेत. तात्काळ 27 तारखेपासून परीक्षा होते, 2 टप्प्यात होते, 27 ते 30 आणि 2 जून ते 1 जून 2 जून ते 5 जून या दरम्यान होते अशा पद्धतीचं सांगितले. मात्र याची कुठलेही प्रवेशपत्र हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध झाले नाहीत. तर ते कधी होणार आहेत? थोड्या वेळापूर्वी मी अधिकारी वर्गांशी चर्चा केली. स्वतः अधिकारी वर्ग त्या ठिकाणी परीक्षा परिषदेमध्ये बसून आहेत, आत्तासुद्धा बसून आहेत. तेच काम सुरू आहे. लवकरच त्या ठिकाणी ती काम झाल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जे काही त्याचे ओळखपत्र प्रवेशपत्र आहेत ते IBPSचं जे काही ऑनलाईन साईट असणार आहे संकेतस्थळ त्या ठिकाणी उपलब्ध होतील. आणि लवकरच आज कोणत्याही परिस्थितीत कारण अधिकारी वर्ग थांबून आहेत जे काही हॉल तिकीट आहेत ते उपलब्ध करून देण्यासाठी. आणि अधिकारी वर्गांनासुद्धा त्या ठिकाणी आपली तळमळ आहे आणि आपल्याला पण तळमळ आहे की आपलं कोणत्या दिवशी किती वाजता कोणत्या शेड्यूलमध्ये परीक्षा होणार आहे. तर आपल्या सगळ्यांना सदिच्छा. लवकरच आपले हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध होतील. कुठल्याही तारखेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच 100% त्या ठिकाणी प्रवेशपत्र उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्यासुद्धा अधिकारी वर्ग त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्याच कामात आहेत. तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की आज ते आपले हॉल तिकीट उपलब्ध होतील. त्यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ केला. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम जय शिवराय.